नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी तयार होणारी कांद्याची चटणीची रेसिपी. भाजी नसेल तर ऐनवेळी अशा वेळेस काय बरं खावं हा प्रश्न पडला असेल ना. तर मग चला बनवूया आज आपण ही कांद्याची चटणी. अगदी झटपट तयार होते. अगदी 10 मिनिटातच तयार होऊन ही तुम्ही खाययोग्य तुम्हाला तयार होते. चला तर मग बनवूया आज आपण ही कांद्याची चटणी. त्यासाठी आपण घेतलेले आहेत मीडियम 3 आकारचे कांदे. तुम्हाला जर एकट्यासाठी बनवायचं असेल तर एक मोठा कांदा घेतला तरी पुरेसा आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा धना पावडर घेतली आणि मीठ, त्यानंतर लसूण आणि फोडणीसाठी जिरे आणि कोथिंबीर वरून घालण्यासाठी. आता हा कांदा आपण बारीक बारीक म्हणजे मीडियम आकाराचा चिरून घेऊया. जास्तही बारीक चिरायचं नाही आहे. या प्रकारे तुम्ही चिरून घेतला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता आपण याच्या फोडी किती मोठे मोठे ठेवले आहेत. आता हा आपण कांदा मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊया लाल तिखट, धना पावडर आणि मीठ हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालूया. त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया लसूण. आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊया. जास्तही बारीक काढायचं नाही आहे आपल्याला, अगदी ओबडधोबडच आपल्याला काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपण असं ओबडधोबडच काढलेलं आहे, जास्त बारीक काढलेलं नाही आहे. आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याला आपण आता तडका लावून घेऊया. त्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आता आपण जिरे घालून घेऊया आणि जिरे घातले, जिरे चांगले तडतडले की हे तेल आपण गरम गरमच या चटणीवर ओतून घ्यायचे. चांगला कांदा त्यामध्ये तडतडला गेला पाहिजे या प्रकारे. आता हे सर्व आपण काय करूया, मिक्स करून घेऊया आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याला कलर किती सुंदर आलेला आहे. ही पाहता क्षणी लगेच तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे. चला बरं मग घ्या बरं भाकरीसोबत खायला आणि त्या अगोदर बनवायला घ्या. मग आहे की नाही झटपट तयारी होणारी रेसिपी. तर मग कांदा चटणीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.